शेंगदाणे, बदाम, काजू, इलायची व साखर. तर आता आपण वळू कृतीकडे. आता आपण घेऊयात तूप. साधारण 1 बाउल पिठाला मी अर्धा बाउल तूप घेतोय. नाचणी तुम्हाला माहितीसाठी सांगतो, नाचणी एक गुड सोर्स ऑफ कॅल्शियम आहे. फायबर कंटेंट सुद्धा त्यात जास्त आहेत. वेट लॉसला तुम्हाला मदत करतं. खूप पौष्टिक आणि चविष्ट अशी नाचणी आहे. त्यात बरेच अँटीऑक्सिडंट्स आहेत ज्यामुळे तुम्हाला नॅचरली बॉडी रिलॅक्स करायला भेटते. आपल्याला तूप थोडं गरम होऊ द्यायचं आहे. आपण यात थोडे तुपात काजू भाजून घेऊ. काजू भाजून घेतल्यामुळे काय होईल, जेव्हा तुम्ही हलवा खाल तर त्या काजूचा नटीपणा रोस्ट केल्यामुळे, फ्राय केल्यामुळे छान असा येतो. एक चांगला क्रंच मिळतो हलव्याला. आपलं काजू छान असा फ्राय झालेला आहे. त्याला मी काढून घेतो. याच तुपामध्ये मी पीठ टाकून भाजून घेतोय. आता आपण हे नाचणीचं पीठ भाजून घेतोय. साधारण 100 ग्रॅम आपण नाचणीचं पीठ घालतो यात. आगे फिर नहीं तो आ रहा. पीठ भाजताना थोडी काळजी घ्या, हे खाली करपू नये, लागू नये. आता आपण हे लो फ्लेमवरती, कमी गॅसवरती, मंद आचेवरती आपण हे भाजून घेत आहे. तर भाजत असताना मला लागणारे बदाम कट करून घेतोय. आता आपण यात चिरलेले बदाम टाकतोय. जर आपण नाचणी भिजत ठेवली व त्याचे मोड काढले तर कॅल्शियमचा चांगला सोर्स आहे नाचणीचे मोड. त्यानंतर इलायची टाकतो 1-2. तर नाचणी खमंग भाजलेली आहे, नाचणीचं पीठ खमंग भाजलेलं आहे. त्यामध्ये मी ऍड करतोय खवा. हा खवा साधारण 50 ते 60 ग्रॅम ऍड करायचा आहे. तर तुम्ही खवा वापरताना तो भाजलेला खवा वापरू शकता, ऑर एल्स कच्चा खवाही वापरू शकता. आता मी भाजलेला खवा वापरलेला या ठिकाणी. त्यानंतर मी बेदाणे ऍड करतोय. आपण फ्राय केलेले काजू ऍड करून घेतोय. आता ह्यामध्ये मी फायनली शुगर ऍड करतोय. साधारण 1 बाउल जर आपलं नाचणीचं पीठ असेल तर तेवढंच आपण साखर यूज करू शकतो. तुम्ही साखरेच्या ऐवजी जर डाएट कॉन्शियस असाल तर शुगर फ्री यूज करू शकता, ऑर एल्स गुळही यूज करू शकता. आता पूर्ण साखर विरघळूपर्यंत आपल्याला चांगलं भाजायचं आहे. यामध्ये पाणी किंवा दूध वापरू नका. जर वापरलं तर काय होईल, हा जास्त दिवस टिकणार नाही. हा असाच तुम्ही अगदी 3-4 दिवस असा ठेवू शकता.
तर आता आपण पाहू शकतो आपला हलवा तयार झालेला आहे. तुम्हाला दिसेल की ह्यात साखर तशीच आहे, तर ही थोडी तशीच ठेवायची जेणेकरून आपण खाताना ती आपल्या दातात लागली पाहिजे. आता आपण ह्याला काढूया. तर आता आपला नाचणीच्या पिठाचा हलवा तयार आहे. त्याला आपण बदामाच्या कापाने गार्निश करूया. तर आता आपल्या नाचणीच्या पिठाचा हलवा तयार आहे. स्वादिष्ट, पौष्टिक व रुचकर. नाच खवा, तूप, बेदाणे, बदाम, काजू, वेलची, साखर. कृती: सुरुवातीला एका पॅनमध्ये अर्धा बाउल तूप गरम करून घ्यावं. तुपामध्ये काजू फ्राय करून घ्यावे. काजू बाजूला काढून ठेवावे व याच तुपात 1 वाटी नाचणीचं पीठ मंद आचेवर भाजून घ्यावं. बदामाचे बारीक काप करावे व ते नाचणीच्या पिठात घालावे. नंतर 2 वेलची घालाव्यात. नाचणीचं पीठ छान परतल्यानंतर त्यात खवा घालावा व छान परतवून घ्यावं. यानंतर मनुके, काजू घालावे. शेवटी 1 वाटी साखर घालावी व साखर पूर्णपणे वितळेपर्यंत मिक्स करून घ्यावं. तयार आहे नाचणीच्या पिठाचा हलवा. रुचिरा